थेट आलो आहोत सध्या विधानसभेच्या या परिसरामध्ये आलो आहोत। आजपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। महायुती सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे आणि अशात आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या विधानसभेच्या परिसरात या ठिकाणी आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जात आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचं दिसतंय। एकंदरीतच आपण पाहतोय महायुती सरकारमधले महत्त्वाचे मंत्री सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार। शिवाय मंत्रिमंडळातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित असून आता घोषणाबाजी सुद्धा झाली आहे। शिवरायांना अभिवादन करून आजच्या अधिवेशनाचा पहिला दिवस जो आहे तो सुरू केला जातोय। फ्रेममध्ये आपण पाहू शकतोय माणिकराव कोकाटे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, तर गणेश नाईक देखील आहेत, अतुल सावे सुद्धा उपस्थित आहेत। अनेक महत्त्वाचे नेते आहेत ज्यांनी आताच घोषणाबाजी केलेली आहे। शिवरायांचा नामघोष करत, जयघोष करत आजचा दिवस सुरू केला जातोय। महायुती सरकारचं खरं तर हे पहिलंच अधिवेशन आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते गाजले जाणार असं बोललं जात आहे। यातील सगळ्यात पहिला हायलाइटेड मुद्दा जो आहे तो म्हणजेच धनंजय मुंडे, मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री माणिकराव कोकाटे या दोघांच्याही राजीनाम्याचा मुद्दा आहे। खरं तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाशी संदर्भात हे दोन्ही सुद्धा मंत्री आहेत, मात्र गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावरती अनेक आरोप होत आहेत आणि म्हणून ते अडचणीत आल्याचं दिसतंय। ही दुसरी दृश्य आपण पाहतोय, छगन भुजबळ सुद्धा या ठिकाणी पोहोचले आहेत आणि छगन भुजबळ यांनाही मंत्रिपद न दिल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे, भाजपच्या वाटेवरती ते असल्याचं बोललं जात आहे। अशात अधिवेशनाला त्यांनी आज हजेरी लावलेली आपण पाहतोय। छगन भुजबळ विधान भवनाच्या परिसरात दाखल झाले। अगदी काही वेळामध्ये अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनात कुठले कुठले मुद्दे गाजले जातात हे पाहावं लागणार आहे। कालच चहापानाचा कार्यक्रम झाला होता आणि त्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी अशा दिसून आल्या होत्या ज्यावरून यंदाचं हे अधिवेशन आहे ते वादळी होण्याच्या चर्चाही रंगल्या होत्या। विरोधक खरं तर आक्रमक झालेले आहेत, विरोधकांकडून अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात, ज्यात मंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा तर आहेच, मात्र बीडचा मुद्दा सुद्धा तापण्याची शक्यता आहे। या दरम्यान एक मोठी अपडेट समोर येते। फडणवीस आणि शिंदेंना अडकवण्याचं षडयंत्र सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। महाविकास आघाडी सरकारच्या काळात षडयंत्र रचलं गेलं होतं। षडयंत्र रचणाऱ्या नेत्यांची SIT चौकशीही केली जाणार असल्याचं कळतंय। अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहतोय। सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। सूरज, काय सांगाल, नेमकं सविस्तर अपडेट काय? नक्कीच महाविकास आघाडी सरकार जेव्हा होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा डाव कुठेतरी रचला गेला होता असा आरोप जो आहे तो महायुती सरकारने केला होता आणि त्यासाठी कुठेतरी आता SIT स्थापन झाली होती। त्यामध्ये अनेक जणांचे जबाब देखील नोंदवले गेले होते, महायुती सरकारमधल्या आमदारांचे असतील। आता ही महत्त्वाची बातमी समोर येते की महाविकास आघाडीतील जे नेते होते ज्यांनी हे सगळं षडयंत्र रचलं तर डाव जो आखला होता असा आरोप महायुती सरकार करत होते, त्यांच्या तर कुठेतरी त्या नेत्यांची आता कुठेतरी चौकशी होणार आहे। SIT करून आता त्या नेत्यांची चौकशी होणार आहे। महाविकास आघाडीमध्ये जे नेते ज्यांनी हे सगळं डाव आखला होता त्यांची आता SIT कडून चौकशी होणार आहे। मात्र आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की कोणत्या नेत्यांची चौकशी होणार आहे, महाविकास आघाडीमध्ये नेते कोणते असणार आहेत, आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुठले नेते यामध्ये असू शकतात याची काही अपडेट आलेली आहे? नावं काही संभाव्य समोर येण्याची शक्यता आहे? अद्याप तरी महाविकास आघाडीमध्ये नेमके कोणते नेते आहेत, कोणत्या नेत्यांची चौकशी होणार आहे, SIT कोणत्या नेत्यांना बोलवणार आहे हे अद्याप जरी समोर आलं नसलं तरी भाजप महायुती सरकारमधील अनेक नेत्यांचे जे आहेत ते जबाब SITने घेतलेले आहेत, जसे की प्रवीण दरेकर असतील किंवा अन्य नेते जे असतील त्यांचे जबाब जे आहेत ते SITने घेतलेले आहेत। मात्र आता महाविकास आघाडीमध्ये नेते नेमके कोण असणार आहेत या अधिवेशनाच्या काळामध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सूरज, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। या संदर्भातली प्रत्येक अपडेट आपल्याकडून जाणून घेत राहू।